नवीन वक्फ दुरुस्ती विधेयकामध्ये 4 मोठे बदल झालेत। जुन्या कायद्यात वक्फ बोर्डाला कोणतीही प्रॉपर्टी वक्फची प्रॉपर्टी घोषित करण्याचा अधिकार होता। नवीन कायद्यात मात्र वक्फ बोर्डाला असा अधिकार नाहीये। पुरावा असेल तरच प्रॉपर्टी वक्फच्या ताब्यात जाऊ शकते। दुसरं म्हणजे जुन्या कायद्यात प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने स्वतःहून वक्फ म्हणून घोषित केली तर तिचं डायरेक्टली रजिस्ट्रेशन केलं जात होतं। आता नवीन कायद्यानुसार जमिनीच्या मूळ मालकालाही आपली बाजू मांडण्याचा चान्स दिला जाणार आहे। तसंच ती प्रॉपर्टी वक्फ म्हणून अनाउन्स करण्याआधी तिची सगळी चेकिंग सुद्धा केली जाणार आहे। तिसरं म्हणजे वादावर तोडगा काढण्यासाठी आता कोर्टाची मदत सुद्धा घेता येईल। जुन्या कायद्यात वक्फ प्रॉपर्टीचा वाद झाल्यावर वक्फ ट्रिब्युनलकडे जावं लागायचं, यात पीडित व्यक्तीला न्याय मिळायचा नाही। पण नवीन कायद्यानुसार वक्फ ट्रिब्युनलच्या निर्णयावर कोर्टात अपील करता येईल। चौथा बदल म्हणजे जमिनीच्या मालकीबाबतचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। जुन्या कायद्यात जर एखादी मालमत्ता वक्फच्या ताब्यात गेली तर त्यावर गव्हर्नमेंट किंवा कोर्टाला काहीच ॲक्शन घेता येत नव्हती। यामुळे बऱ्याच वेळा साध्या लोकांच्या जमिनींनाही वक्फ म्हणून घोषित केल्या जायच्या। पण नवीन कायद्यानुसार ही जमीन वक्फची कशी आहे हे प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे।